हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे। आज थोडंसं ऊनही पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर मी आले होते झाडाला, इतकी छान फुलं लागलेत, म्हटलं चला पूजेसाठी फुलं घ्यावे। तर छान अशी फुलं तोडून घेतली आणि आपली छान सकाळी अशी सुंदर आपली देवपूजा करून घेतली। आपल्या घरचे आणि झाडाची फुलं घातली की खूप छान प्रसन्न वाटलं, मला छान वाटलं। आणि विशेष करून हे फुलं म्हणजे जास्त तर गावाकडे ही झाडे असतात, मोठी मोठी येतात, म्हणून मला गावाकडची आठवण आली। आणि थोडा वेळ जरा झाला होता, मी थोडं बसती होती, तर पाहू शकता हे पक्षी ना, मी यांना रोज तांदूळ टाकते। खाली समोरच टेरेस आहे आणि त्या टेरेसवरती पक्षी येतात, म्हणून मी तांदूळ टाकत असते खाण्यासाठी त्यांना। पण थोडा लेट झाल्यामुळे तो घरामध्ये आला होता, अक्षरशः तो घरामध्ये आला। मी पाहिलं की म्हटलं चला थोडंसं तिथं शूट घेतलं। मला आठवण करून देत होता का बहुतेक काय माहिती, मला उशीर झाला होता आज तांदूळ टाकण्यासाठी टेरेसवर। आणि असं नाही, आमच्या खालचे पण आहेत, ते पण टाकतात कधी तांदूळ किंवा गहू काही असेल तर ते पण पक्ष्यांना टाकतात आणि मी पण टाकत असते असं। तर सकाळी सकाळी असे पक्षी येतात आणि मग छान वाटतं की असं थोडंसं तांदूळ पक्ष्यांना टाकलं की ते खातात, खूप छान वाटतं। तर अशा पद्धतीने इथं थोडासा असा व्हिडिओ घेतला, तुमच्यासोबत शेअर केला। आणि मग माझी पूजा हे झालेलीच होती आणि थोडंसं सकाळचा स्वयंपाकही माझा उरकलेला होता। तर पक्ष्यांना उशीर झाला होता, त्यामुळे ते मला आठवण करून देत होते, तर खूप छान वाटलं। तर कपडेही माझे धुवून झालेले होते आणि ही पाहू शकता झाडे हे खाली ठेवले, कारण त्या दिवशी खूप पाऊस आला होता आणि 1-2 कुंड्या पावसाने खाली पडल्या आपल्या ओनरच्या तिकडे घराकडे। मग ते सर्व आपल्याला कुंड्या फुटल्यामुळे आणि माती सगळी झाल्यामुळे ते भरून आणावं लागलं। आणि त्याच एका ह्याच्यामध्ये मी ही पात लावली होती, कांदे उगवलेले होते ते लावले होते, तर ही छानशी पात आली होती, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे। तर ती पात मी थोडीशी काढून घेऊन ठेवलेली होती। तर भाजी सकाळची भेंडीची भाजी बनवली होती, तर थोडीशी भाजी कमी होती, एकदम थोडीशीच होती। मग आपण काय करतो की जास्त तर बायका म्हणजे की जाऊ द्या आपण एकटे जेवायचे आहेत तर राहू द्या काहीतरी खाऊ असंच करत असतात, पण असं न करता आज मी ठरवलं की मीही बऱ्याच वेळा असंच करते। तर मी एकटीच जेवायची राहिले, कुठं काय करत बसू असं मी करत असते, पण ह्या वेळेला म्हटलं नाही चला काहीतरी बनवूयात। तर मला थोडीशीच ही पात दिसली जी की आपल्या घरचीच होती आणि 2च वांगे दिसले छोटे छोटे आणि थोडंसंच पत्ताकोबी दिसला, म्हटलं चला याची मिक्स भाजी बनवूयात। तर पहिले तर मी थोडासा कांदा कट करून फोडणीला टाकला, जिरे मोहरी टाकले तेलामध्ये आणि कांदा छान परतून घेतला। त्यानंतर पात टाकली आणि आपलं पत्ताकोबी थोडासा टाकला आणि 2 वांगे होते ते टाकले, असे छान असं परतून घेतलं। लाल तिखट टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकल्याच्यानंतर थोडंसं कूट टाकलं, मीठ टाकलं आणि छान अशी थोडीशी हळद टाकली आणि छान परतून घेतलं। असं पाणी अजिबात मी इथं वापरलेलं नाही, छान परतून घेतल्याच्यानंतर याच्या पहिले पण मी एकदा अशीच भाजी बनवली होती, पण त्यावेळेला माझ्याकडे थोडीशी मेथी पण होती, तर एवढी छान टेस्ट आली होती की तुम्हाला काय सांगू। अशीच पद्धतीने मी भाजी बनवली होती, फक्त याच्यात मेथी ॲड केलेली, म्हणून मला ती आठवण आली, चला म्हटलं आपण आज ही बनवूयात। तर अशा पद्धतीने ही मी भाजी बनवली आहे, पण आज इथे माझ्याकडे मेथी नव्हती, तरी पण खूप छान लागत होती ही भाजी। अशा पद्धतीने ही भाजी बनवली। तर या भाजीला तुम्ही काय नाव द्याल मला नक्की सांगा। तर अशी भाजी बनवली होती, खूप छान लागत होती। 3-4 भाज्या अशा एकत्र करून बनवल्या मी, सगळ्याच भाज्या थोड्या थोड्या होत्या म्हणून, पण चवीला मात्र अप्रतिम लागते बरं का। मी मागच्या वेळेस पण ट्राय केलेली, तर एवढीशीच भेंडी होती म्हणून म्हटलं चला ती अशी भाजी बनवली आणि चपाती भाजी असं आपलं जेवण झालं। छान असं जेवण झाल्याच्यानंतर मी इथे करून घेतले ते म्हणजे की कपडे प्रेस करायचे होते, तर एवढे सारे कपडे पडले होते, ते कपडे प्रेस करून घेतले। त्यानंतर मी कोल्हापूरला गेल्याच्यानंतर खलबत्ता घेऊन आलेली होती, ही छोटासा दगडी खलबत्ता मला खूप दिवसापासून घ्यायचा होता, तर मी घेऊन आली होती। त्यानंतर इथे बऱ्याच दिवसापासून हा मला तयार करायचा राहिला होता, जो की आपण याच्यामध्ये डायरेक्ट वाटू नाही शकत, कारण मातीचे जे आपली खर असते ते दगडाचे थोडे थोडे कण निघत असतात, म्हणून याला पहिले तयार करून घ्यायला लागतं। तर त्यासाठी मी इथे तर आपली ताराची जी घासणी असते त्या घासणीनेच थोडंसं साबण लावून स्वच्छ 2-3 वेळा असं घासून घेतलं, स्वच्छ घासून घेतल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं। आणि मी सकाळीच थोडंसं तांदूळ भिजत ठेवलं होतं, कारण की याच्यामध्ये मी ते तांदूळ घालून वाटून घेणार होते 2-3 वेळा थोडं थोडं। तर इथे साबणाने मी
कात्याने घासून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये थोडं तांदूळ 2-3 वेळा टाकून इथे मी वाटून घेणार होते। कसं गावाकडे आपण याच्यामध्ये वाळू वाटून घेतो किंवा आपला भुसा असतो जो साळीचा, जो की घरची साळ असते आणि ती भरडून आणल्याच्या नंतर त्याचा जो भुसा निघतो तो भुसा ह्याच्यामध्ये वाटायचा असतो आणि अशा पद्धतीने त्याला काय वाटून आपण असं तयार करत असतो। पण इथं कुठला भुसा आणायचा आणि काय असं म्हणून, आणि वाळू पण कुठे शोधायला जायची इथं, म्हणून ही आता साधी सोधी पद्धत जे की तांदूळ थोडंसं वायाला जातं ते ठीक आहे, पण आपला खलबत्ता तयार होतो। त्यासाठी मग हे तांदूळ मी इथं भिजू घातलेलं होतं, 2 तास भिजू ठेवलं असेल मी याला जास्तीत जास्त। आणि त्यानंतर मग असं थोडं तांदूळ घेऊन मी या खलबत्त्यामध्ये छान असं वाटून घेतलं। असं गोल फिरवून इकडून तिकडून असं मी वाटून घेत होते, जेणेकरून सगळी जी खर आहे ती निघून जावी याची आणि आपला खलबत्ता तयार व्हावा म्हणून। असं 2 वेळा मी याच्यातून एकदा पहिले काढलं, वाटून घेतलं। त्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले की अशी काळे झाले होते ते वाटलेले तांदूळ, म्हणजे की ही जी दगडाची माती थोडीशी निघते पहिल्या वेळे, ते असं तांदूळ ते वाटलेलं थोडंसं काळं झालं होतं की त्याच्यामध्ये भरपूर अशी खर असेल। तर असं ती काढून घेतलं मी आणि धुवून घेतला खलबत्ता आणि नंतर त्याच्यामध्ये आणखीन एक वेळा तांदूळ टाकलं आणि असं छान परत एकदा वाटून घेतलं मी। तर अशा पद्धतीनेच गोल फिरवून वरती खाली असं करून काही असं वाटून घेत होते मी छान पद्धतीने, म्हणजे आपला खलबत्ता पूर्णपणे क्लीन होऊन जाईल आणि खर आपल्या खलबत्त्यामध्ये परत काही आपण वाटलं तर लागणार नाही। म्हणून अशा पद्धतीने छान असं वाटून घेतल्याच्या नंतर हे पण स्वच्छ मी पाण्याने धुवून घेणार होते। आणि ह्या तांदळाचं काय करायचं हा प्रश्न पडला होता, पण म्हटलं ठीक आहे आता आपण ह्याला काय करावं, तर मी साईडला एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि हे स्वच्छ धुवून घेतलं। सर्व छान धुवून घेतल्याच्या नंतर मी एका भांड्यामध्ये परत थोडीशी हळद घेतली आणि तेल घेतलं, ते मिक्स केलं आणि ह्या खलबत्त्याला छान असं लावून घेतलं आतून बाहेरून सर्व साईडला, आणि त्या दोन्हीला छान असं लावून घेतल्याच्या नंतर इथं साईडला मी याला ठेवून देणार आहे। आणि जे की आपलं तांदूळ जे आहे 2 वेळा वाटून घेतलेला आहे, त्या तांदळाला मी काय करणार आहे तर मी त्याला थोडंसं पाण्यातून काढून घेणार आहे त्या तांदळाला, जेणेकरून त्याची जी खर आहे आणि जे जास्त बारीक वाटलं गेलेलं आहे ते तिथेच पाण्यात निघून जाईल आणि जे मोठे जे कण आहेत तांदळाचे तर त्याला मी वरच्यावर असं पसरून ठेवणार आहे, वरचे जे निघतील ते, आणि ते वरचेच निघालेले ते तसेच पक्ष्यांना टाकणार आहे, जेणेकरून त्याला खरही राहणार नाही। आणि अशा पद्धतीने मी तो खलबत्ताही ठेवून दिला आणि रात्रभर मी तसंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वापरणार आहे धुवून स्वच्छ। त्यानंतर मी मैत्रिणीसोबत आले एका ज्वेलरी शॉपमध्ये, तिला घ्यायची होती ज्वेलरी, तर मी आणि प्रांजली आलो होतो इथे एका ज्वेलरी शॉपमध्ये। तिला तिच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून ती म्हणली की चल माझ्यासोबत आपण जाऊयात। मग आम्ही खाली भेटतो, गप्पा गोष्टी करतो, थोडा वेळ काही एकमेकींची शॉपिंग असली तर असं करतो। इथे छान या ज्वेलरी शॉपमध्ये छान अशी ज्वेलरी होती, तिला ही ज्वेलरी आवडली तर तिने ही घेतली। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।